बुलेटिनची सुरुवात करूयात ओबीसी आंदोलनाच्या बातमीपासून। गेल्या 8 दिवसांपासून जालन्यातल्या वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाकेंचं ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेत आंदोलन स्थळावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावला। वडेट्टीवारांनी हाकेंच्या आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्यानंतर त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली। उद्याच सरकारचं शिष्टमंडळ हाकेंना भेटण्यासाठी आंदोलनस्थळी चर्चेसाठी पाठवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले। साहेब मी सीएम साहेब मी आता हे उपोषण स्थळी आलो आहे। आमच्या ओबीसी नेत्यांचं उपोषण जे सुरू आहे तुम्हाला मी काल पण बोललो, तुम्ही म्हणालात की पाठवतो शिष्टमंडळ मंत्र्यांचा। सावे ते तर पूर्वी जाऊन आले, ते काही चर्चा काही सकारात्मक केली नाही त्यांनी। तर करा तुम्ही उद्या पाठवा ना तुम्ही 2 मंत्र्यांना, ते सावेंना आणि हे फार आता आज इथे हजारोचा जनसमुदाय आहे, हा लोकांच्या जरा भावना समजून मी स्पीकर फोन ऑन करतो। मी जरा सीएम साहेब बोलत आहेत, आपण शांत रहा, कृपया शांत रहा। सीएम साहेब मी स्पीकर फोन ऑन केला आपल्या माहितीसाठी। हॅलो, हो हा बोला बोला। कुठेही नुकसान होणार नाही, कुठेही त्यांचं आरक्षण डॅमेज होणार नाही याची पहिल्यापासून आपण खबरदारी घेतली आहे। त्यामुळे कुठेही जे शब्द आपले पहिल्यापासूनचे आहेत ते आजही कायम आहे आणि पुढे कायम राहणार। तुम्ही मला तुम्हाला एवढंच विनंती आहे, मी काल पण बोललो 2 मंत्र्यांचं किंवा शिष्टमंडळ सरकारतर्फे पाठवा। फक्त आमचे लोकांची ती जी मागणी आहे आणि विशेष करून उपोषणकर्त्यांची आणि समस्त ओबीसी बांधवांची जी मागणी आहे ती सगळे सोयरेचा जो विषय आहे त्यावर एक सकारात्मक तुम्ही आश्वासन द्या आणि लेखी स्वरूपामध्ये जर तुम्ही देऊ शकला। कारण आता तुमचे मंत्री म्हणाले गिरीश महाजन की आम्ही तर काही सुप्रीम कोर्टात टिकणार नाही असं गिरीश महाजनजी म्हणाले सगळे सोयरेचा। त्यामुळे तो सगळे सोयरेचा टिकणार नाही। कधी पाठवत आहे? उद्याला पाठवत आहे ना? ठीक आहे सर, ठीक। हो।